युती धर्म फक्त भाजपनंच पाळावा का असा सवाल रवींद्र चव्हाणांनी राष्ट्रवादीला केला होता। यावर युती धर्म सर्वांनी पाळला पाहिजे, आम्ही देखील तो पाळू अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। तर अजित पवारांनी मित्रपक्षांवर बोलू नये असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, उत्तराला प्रत्युत्तर होतं। तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या, आदल्या दिवशी ते काय म्हणाले। ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो, महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये। त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं, त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही। युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे, सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। मित्र पक्ष लढताना मात्र तीनही पक्षाच्या नेत्यांनी तारतम्य बाळगायचं की महायुतीला डॅमेज करणारे कुठलेही वक्तव्य तिघांनी करायचे नाही। देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्र पक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही। उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत। हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे की अजितदादांनी कृपया मित्र पक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर, कुठल्याही पक्षावर, पक्ष 13 पक्ष आहेत महायुतीमध्ये, एकटी भाजप नाही, शिवसेना नाही, 13 पक्षाची महायुती आहे। मित्र पक्ष जिथे लढतात त्यांना खुलं लढू द्यावं। मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असा खळबळजनक दावा सुजात आंबेडकरांनी केलाय। प्रणिती शिंदे फडणवीसांमध्ये डील झाली असं वक्तव्य सुजात आंबेडकरांनी केलंय। आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे। कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या, बरोबर की नाही? बरोबर, तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू। पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत, नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे। आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे। आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। आता थेट स्वरूपामध्ये संविधान बचावची भूमिका घेऊन मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे। आणि देशामध्ये आज संविधान वाचवण्याकरता सगळ्यात आग्रही आणि प्रयत्नशील कोण असेल तर राहुल गांधी आहे। राहुल गांधींच्या हातात सतत संविधान असतं आणि राहुल गांधींनी कुठल्याही प्रकारची तडजोडी संविधानिक मूल्यांवर केलेली नाही। शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही। कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।